सो फायनली इथं आमचा विलन झालेला आहे रेडी. तुम्ही बघू शकता एकदम गॉगल वगैरे एकदम विलन राउडी टाइप मध्ये झालेला आहे रेडी. आणि सो आता आम्ही निघतोय, चलतो. दात लावू आहेत काय साहेब? ठीक आहे, तर चला मग, चला चला. सो हाय गाय, नमस्कार, जय महाराष्ट्र, #बीडकर. तर मित्रांनो, मी आलेली आहे इकडे वहिनीच्या घरी अँड मी ऑफिसहून डायरेक्ट इकडंच आलेले आहे. आणि जस्ट आताच फ्रेश वगैरे झाले आहे, तोंड हातपाय वगैरे धुतला आहे आणि टी व्ही बघत बसले होते. आणि वहिनी आणि काकू बाहेर गेले आहेत मार्केटमध्ये थोडंसं शॉपिंग करून आणण्यासाठी, कारण की आम्ही उद्या जातोय जेजुरीला. तर गाईज, तुम्हाला जेजुरीचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे, बट मला सुट्टी नव्हती. बट एक्झॅक्टली ऑन द स्पॉट मी इकडे आलते वहिनीकड असंच. तर वहिनी बोलली की आपल्याला उद्याच्याला ना जेजुरीला जायचंय. सो मी लगेच खुश झाले आणि लगेच म्हटलं, विचार न करता म्हटलं हो की मी उद्याच्याला येणार. सो फायनली म्हणून मी आज रात्री मी इथंच थांबते वहिनीकडे. सो मग मी इथे झोपणार आहे आणि उद्या सकाळी आम्हाला लवकर 5 वाजता उठून जायचं आहे गाईज. तर पटकन मग आता वहिनी बाहेर गेली शॉपिंग वगैरे करायला, तर काय जे काही सामान असेल ते लवकर घेईन जेजुरीसाठी. तर मला वाटतं उद्याच्याला मी काय घालू, साडी घालू का? अँड साडी घातल्याच्या नंतर मला बसता पण येणार नाही ना 2 व्हीलरवर. तर वहिनी आणि ब्रो एका साइड म्हणजे एका गाडीवर बसणार आणि मी आणि माझा बारका ब्रो, जो कि है विलन, उसे मैं विलन कहती हूँ. मैं और विलन और काकू एका गाड़ी पर बैठने वाले हैं. तो फिर देखते हैं कल सुबह क्या पहनने का क्या नहीं, रात को डिसाइड करूंगी, फिर बाद में आपको सुबह मिलूंगी. तो गाइस, मैं अभी खाना वो खा के सो जाती, तो मिलते हैं सुबह. अभी गुड नाइट, हैव अ स्वीट ड्रीम. और पहली एक बात, मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब क्यों नहीं कर रहे आप लोग? तर लवकर करून टाका यार, आणि माझे 1 लाख यूट्यूब करून टाका. आय एम सो हॅपी. तर मग झालेली आहे आणि मी रेडी झालेले आहे आवरून वगैरे. तर गाईज, तर मी घातलेली आहे जीन्स पॅन्ट आणि जीन्सवर हे झुमके घातलेले आहेत. तर कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा. तर छोटेसे घालणं होते, पटपटलं नाही की चला आपण झुमके घालू, आपण आपला एक नवीन ट्रेंड निर्माण करू. तर चला मग आता जाऊया खाली इकडे मस्तपैकी वरती जायचं. चला आपण वरती टेरेसवर जाऊ, टेरेसवर चला. सो गाईज, कोणी जर माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून टाका. अँड फायनली अभी हम जाने वाले ही जेजुरी. आय एम सो एक्साइटेड गाईज. मी आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर म्हटलं की पटकन आवरून वगैरे घ्यावा, कारण की ऑलरेडी खूप झालं आहे. आम्ही 6 वाजता निघणार होतो आणि आता 6:30 वाजलेले आहेत. सो गाईज, त्याच्यामुळे मग म्हटलं चला लवकर आधी आपण फायनल काय करू, आधी मेकअप वगैरे करू, पटकन आवरू आणि त्याच्यानंतर निघू. मग वहिनीनं भाकरी भाजी वगैरे बनवून घेतली आम्ही घरूनच. आणि मग म्हटलं कुठं दर्शन वगैरे केल्याच्यानंतर भूक वगैरे लागस ना. आणि मला ना सध्या पित्ताचा खूप त्रास आहे. मी जेवण वगैरे काय नाही केलं तर माझं डोकं ना इतकं दुखतं ना, खूप दुखतं. मग त्याच्यामुळं मग म्हटलं की वहिनी काय पण करा पण मला जेवायला पाहिजे. मग वहिनीनं मस्तपैकी भाकरी आणि डाळ वगैरे बनवून घेतली. आणि सो फायनली आता त्या पण आवरत आहेत. तर मग आता आम्ही लगेच निघणार आहे. चला लवकर. सो फायनली इथं आमचा विलन झालेला आहे रेडी. तुम्ही बघू शकता एकदम गॉगल वगैरे एकदम विलन राउडी टाइप मध्ये झालेला आहे रेडी. आणि सो आता आम्ही निघतोय, चलतो. दात लावू दात लावून आहेत काय साहेब? ठीक आहे, तर चला मग,
चला चला कोण तोंड हे बघा असे बोलताय कसा बनवायचा ब्लॉग बघा गाईज असे बोलतायत कसा बनवायचा आपलं सॉरी कसा बनवायचा ब्लॉग बरं असं बोलतात टोमण्यामध्येच काय पण चांगलंच बोलत होते ना बघ हे का ग बस जाऊ दे बाबा चला आपण आपलं बाहेर निघून जाऊ तर फायनली मी आणि आमचं ब्रो मध्ये आमच्या गटुड घेऊन चाललोय आम्ही हे डॉग्स लवर आहे याला कुत्रे लय आवडतं ते बघ याच्याकडे जर तुम्ही जे बघितले का डॉग्स किती आहेत तुम्ही हपकून जाता नाक हपकून खाताना काय कसं तू अशी करते म्हणजे हपकून जाताना असं ते का इतके कुत्रे याच्या माग असे कुठले पण याच्या माग येतात याच्यासोबत रील्स काढतात हे बी रील्स बनवतात कोण गाडीवर येतात एकदम खतरनाक आहे तुम्हाला एका दिवशी मी नेऊन नक्कीच दाखवान आहे का नाही ब्रो सबर करू हा विलन सबर करू तर चला आता फायनल निघतोय आमच्या वहिनी येत आहे तर वरून सो फायनली इकडे आमची वहिनी पण आलेली आहे आणि सगळे आले आणि फायनली आता आम्ही इथून निघतोय चला तर इथं आम्ही टायर मध्ये हवा भरतोय हे बघू शकता तुमचा नाही घेतला शिव्या वगैरे त्याची तर इथं आमची गाडीमध्ये हवा भरली आहे आणि पुढे गेल्यानंतर पेट्रोल भरायचं तो गाईज फायनली आता आम्ही निघलेलो आहे तुम्ही बघू शकता निघलोय तर गाईज इथं आलेलो आहे आम्ही चहा वगैरे प्यायला तर हे बघा माझा अवतार किती सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला म्हणलं होतं का नाही बघा याचे मित्र कुठं पण गेले ना याच्या जवळ येतातच कुत्रे बघा ते बघू शकता तुम्ही बघा केसामध्ये झटो झाल्यासारखं झालंय आणि सो गाईज इथे आम्ही आता वाट बघत बसलेलो आहे वहिनीची आणि ब्रोची कारण की ते पाठीमागच आहेत आणि आम्ही लवकर आलेलो आहे आणि सो फायनली माझा जो अवतार होता तो मी नीट केलेला आहे खूपच कसं तरी झालते माझे केस तर बघू येत आहेत ते आम्ही थांबलो इथे जेजुरी फाटा आहे का बघ बाबा ब्रो तुझी बायको कुणाचं काय ना आमच्या वहिनीचं काय बरं ब्रो तू कधी येतोय इथं जोडीनं कधी बघितल्यावर जोडीनं कधी येतोय सांग ना चल रे कर लवकर लग्न मला पण खूप हौस आहे म्हणजे जेजुरीला यायची रे करा लवकर सांग मग कन्फर्म कधी 4 वर्ष 4 तर इथं आम्ही भंडारा घेतोय शपथ मला वाटलं वहिनी फक्त नाही नको आता मला एकटीलाच गजरा विचारतात काय की म्हणून म्हटलं बाई नको म्हणून तुम्ही लावा तर तुम्ही दोघी जणीने घेतलाय बापरे तर गाईज बघा मी आलेली आहे जेजुरी मध्ये चला लवकर बघू ना दोघीनं गजरा लावले मला चला लवकर आले जेजुरीला आता आमची वहिनी आली की हे बघत होती कानातले तिथं आल्याकडे घ्यायला घुसली आणि आता वहिनी मस्तपैकी हे घेतीये तर काय टिकू बघा ना कसं बघतोय तिकडे बघ कसं बघतोय की आम्ही आता समजायला का ब्लॉगिंग वगैरे तुला ते बघ कसं बघतोय काय तू पाहिजे
तो तिथं फोटो बघत होता नाही का कपलचे पुढल्या वर्षी काढायसाठी. कुठे गेला? रुक ना. या फोटो बघत होता तू? फोटो बघत होता तिथं? मी पण बघत होते. मला पण पोच द्यायला नाही का? हा तिथं फोटो बघत होता कपलचे. आणि मी पण गाईज, कारण की ऑफिसली सगळ्यांना हे असतं. चला येळकोट येळकोट जय मल्हार म्हणा. मी म्हणते येळकोट 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 जय मल्हार. सो गाईज इथं बानुबाईचं मंदिर आहे, जे बानुबाई देवीचं मंदिर आहे. तर इथं मी पाया वगैरे पडले, तुम्ही बघू शकता. आताच पाया पडून आले. इकडे काकू आतमध्ये पाया वगैरे पडतीये. कुठे गेला? आणि तो तिकडे थांबलाय. तर गाईज इथं पूजा वगैरे चालू आहे. तुम्ही बघू शकता हे घरचे देव आणलेले आहेत. हे घरचे देव आणलेले आहेत आणि पूजा चालू आहे भंडाऱ्याची. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट. काकू हे का म्हणून करावं लागतं? हा भेटीला आणतात देवाला. अच्छा भेटीला आणावं लागतं. भेटीला आणलेला आहे देवाला. आणि इथं म्हणायचं येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सो फायनली घरातले जे देव असतात ते इकडे भेटीला आणावं लागतं. सो आणलेले आहे आम्ही. आणि शकता मी पण टाकते. तिथं काय टाकलंच नाही. काय होते त्याला? जय मल्हार. तर इथं ब्रो वसारी घेतोय. तिथं आहे का तू? तर इथं ब्रो वसारी घेतोय गाईज. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेव्हा मानी दादाने घेतलं. तर गाईज ही वसारी घेणार आहे ब्रो. तर इथं ब्रो वसारी घेतोय, तुम्ही बघू शकता. सो गाईज इथं ब्रो वसारी घेतोय, तुम्ही बघू शकता. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. ही माणूस दादा बरोबर घेतो. हे तीन तीन कसं का ते घेतलं असतं, पण ते लागतं का नाही मला भीती वाटते म्हणून नाही घेत मी ब्रो. विचारते वसारी तुला घ्यायची का, बट मी लाईफमध्ये कधीच घेतली नाही. तर बघू नेक्स्ट टाइम, कारण की तुम्हाला तर काहीच माहिती आहे. आमच्या दादाला खंडोबा आहे तर तेच घेत असतात. जर झाली इच्छा तर कधी मी त्यांच्याकडून नक्की घेईन, बट आता नाही. चला मग हे बघा लागलं दादा ते बरोबर आहे. इकडे तो झालं वेगवेगळं असतं ना. जाऊन दे आता बस. तिथून दुसऱ्याकडे पत्राकडे जाणार. बंद केलं तुम्ही. कुठला पठार म्हणतोय ब्रो? कडे पठार. अरे रे
काढायचं हा काय आहे त्याचं नेमकं? कढीपटार मला माहित नाही गाईज. हे बघा इकडे कढीपटार आहे, इकडे झेंडा दिसत असेल पण इथे माझ्या कॅमेऱ्यात दिसणार नाहीये तुम्हाला. तर इथून मस्तपैकी त्याचं गेट आहे बघा, एकदम भारी एकदम. आणि हे तर ते कढीपटार म्हणजे तिकडे मंदिर आहे का अजून? डोंगराच्या पलीकडे. अच्छा आता तर जाणं शक्य नाहीये पण नेक्स्ट टाइम बघू. इथून आम्ही बोरं वगैरे घेतले खाण्यासाठी. हे पार्सल आहे ठीक आहे चल केले पे चला. इथं बोरं वगैरे घेतलेले आहेत मस्त खायला भारी टेस्ट आहे याची, मला माहित नव्हतं मग फर्स्ट टाइम खाते, खूप छान लागतं. चला आता दर्शन तर घेणं खूप कठीण आहे, रांगेमध्ये उभा राहून. आम्ही दर्शन घ्यायला गेलतो या आम्हाला शोधत आले. अरे आम्ही दर्शन घ्यायलाच गेलतो बट आम्हाला कढीपटार बघायचं होतं. कढीपटार बघायचं होतं मग तिथं नाही दर्शन घ्या. चला दर्शन घेऊ. हे बघ गाईस रील्स बनवायचं ते. यार माझं काढा ना तिथं कोणीतरी व्हिडिओ काढ ब्रो काढणार आहे. वाव गाईस हे बघा ब्रो काढ की बघ बरं. आणि तिथं काढायला पण गेलं व्हिडिओ काढणार तिथं प्लीज चालणार आहे तिथं काढ माझा असं नाही का हात होता. फायनली त्याला कसं तरी मनवलंय. चला आता काढते व्हिडिओ रील्स इंस्टाग्रामला पोस्ट केल्यावर सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. गाईज मला कमेंटमध्ये सांगा माझ्या ब्रोचा चष्मा कसा दिसतोय, मला छान दिसतोय ना. सो फायनली आता आम्ही इथून चाललेलो आहे. तर मग माझा हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय बाय. मुरमुरे वगैरे खायला घेतले कारण काकू तिकडे चिडत असन तर मुरमुरे घेऊन जाते. वर एक भूक लागली खूप. आम्ही घरी चाललो होतो तर वाटामध्ये दिसले आम्हाला दादा ते बघा. तर आम्ही घरी जाणार होतो तेवढ्यात वाटामध्ये दिसले दादा आणि मग आता वापस चाललंय. आता वापस चाललंय. आता कार्यक्रम आहे ना वाटतं. चला वापस चाललोय आम्ही. वापस कानांचे दादा आले ना बागे बाबड्या गाव. आता दादासोबत वापस चाललोय. काही पूजा वगैरे असून दादाची. चला आणि फायनली गाईज इथे मी व्लॉग एंड करते कारण की हा व्लॉग ना खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट बघायला नक्कीच भेटेल. मला कमेंटमध्ये सांगा जर पाहायचा असेल तर. अँड माझ्या व्हिडिओला लाईक अँड कमेंट अँड शेअर करायला विसरू नका गाईज. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. ओके बाय बाय.